नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पीआर डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 धरणांची संपूर्ण माहिती. पीआर डिकोड या यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे मी धरणाबद्दल जे आपल्या महाराष्ट्रातले आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्र राज्यात अनेक मोठी धरणे आहेत. ही धरणे केवळ पाणी साठवणं नसतो तर शेतीसाठी, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती, पूर्ण नियंत्रण, उद्योग आणि मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. महाराष्ट्रातील धरणे राज्याच्या विकासाच्या कणा मानली जातात. आता आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 10 धरणांची संपूर्ण आणि सखोल माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला धरण जर आपण पाहायला गेलो तर कोयना धरण. कोयना धरण हे साताऱ्यामध्ये. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध धरण आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जे कोयना धरण आहे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठं पण आहे धरण आहे. हे सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधलेले आहे. प्रश्न विचारू शकतो मित्रांनो तुम्हाला, कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर साताऱ्यामध्ये. आणि कुठं बांधलं गेलं आहे तर कोयना नदी बांधली गेलेली आहे. कोणत्या? सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदी बांधली गेलेली आहे. या धरणाचे बांधकाम 1954 मध्ये सुरू झाले आणि 1966 मध्ये पूर्ण झाले होते. धरणाची उंची सुमारे 103 मीटर बघायला आपण भेटू शकतं. धरणाची उंची किती असते? 103 मीटर असून लांबी 807 मीटर आहे. कोयना धरणामुळे शिवसागर जलाशय तयार झाला आहे. म्हणजे कोयना धरणामुळे शिवसागर जलाशय तयार झालेला आहे, हे एवढं लक्षात ठेवावं. हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकता, सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध असणारं धरण कोणतं आहे? तर कोयना धरण. कोयना जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करते. म्हणजे कोयना धरणामुळे जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला काय भेटतं तर वीज निर्मिती भेटते. याशिवाय हे धरण शेती सिंचनासाठी तर पाणी पुरवठे पूर्ण नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोयना धरणामुळे सातारा आणि आसपासच्या भागातील शेती आणि उद्योगांचा मोठा फायदा झालेला आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. तर पुढचं पाहूया धरण. उजनी धरण म्हणजे सोलापूरचं काय? उजनी धरण पाहूया आपण मित्रांनो. उजनी धरणाचं आपण जर बघायला गेलो तर उजनी धरण हे भीमा नदीवर कुठं तर भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात बांधलेलं आहे. उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात बांधलेलं आहे. याला भीमासागर जलाशय असेही म्हणतात. याला काय म्हणतात? भीमासागर जलाशय असेही म्हणतात. हे धरण विशेषतः दुष्काळी भागासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे जिथं पाऊस पडत नाही किंवा दुष्काळ काळ राहतो त्या भागासाठी महत्त्वाचं आहे. जर आपण बघायला गेलो तर उजनी धरणामुळे सोलापूर भागातील शेतीत पाणी मिळते. तसेच मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणजे उजनी धरणामुळे जे शेतीतला भाग असतो त्याला पाणी मिळतं आणि तिथं तसे मत्स्य व्यवसायासाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर चालतो. येथील जलाशयात मासेमारीमुळे हजार लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे ज्यांना रोजगार नसतो तिथं मासेमारी करतात जास्त प्रमाणामध्ये, तर त्यांना रोजगार मिळून जातो. पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरतं. विशेष काय उजनी धरणाला भीमासागर जलाशय असे म्हणले जातात, लक्षात राहू द्या. पुढचं पाहायला गेलं तर जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगरला आहे. म्हणजे औरंगाबादला आहे ते काय? जायकवाडी धरण. गोदावरी नदीवर बांधलेले असून हे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण आहे. गोदावरी नदीवर बांधलेले असतील तर मराठवाड्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजे कोणतं आहे? जायकवाडी धरण. या धरणामुळे नाथसागर जलाशय निर्माण झाला आहे. कोणता? तर नाथसागर जलाशय निर्माण झालेला आहे, जो भारतातील मोठ्या जलाशयापैकी एक आहे. मराठवाड्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा उपयोग शेती करण्यासाठी, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी होती. छत्रपती संभाजीनगरला, जालना आणि बीड भागाला धरणाचा मोठा लाभ होतो. म्हणजे जे छत्रपती संभाजीमध्ये जवळचे जे जिल्हे आहे जालना आणि बीड या भागाला धरणाचा मोठा लाभ होतो. दुष्काळी भागासाठी हे धरण जीवनदायी आहे. तर कोणता? जायकवाडी धरण कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगरला. इथं पुढचा भागाला गेलो आपण तर इसापूर धरण. इसापूर धरण कुठे आहे मित्रांनो? तर यवतमाळमध्ये. याचा जर विशेष पाहायला गेला तर इसापूर धरण हे पैनगंगा नदीवर बांधलेले असून तर महाराष्ट्रातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात काय आहे? इसापूर धरण आहे. हे नदीवर बांधलेले असून तर महाराष्ट्रातील मोठ्या मातीच्या धरणापैकी एक आहे. जेवढे पण मातीचे धरण आहे ते त्या सर्वात मोठ्या मातीच्या धरणापैकी एक आहे. हे धरण मुख्यतः शेती सिंचनासाठी म्हणजे शेती कामासाठी वापरले जाते. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. जे विदर्भातील शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होतो. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दुष्काळी काळात शेतकऱ्यांना मदत दिली जाते. तेवढं फक्त लक्षात ठेवा. पुढचं जर आपण बघायला गेलो तर वारणा धरण. वारणा धरण हे कुठे मित्रांनो? तर विशेष जर बघायला गेलो तर वारणा धरण हे कोल्हापूरमध्ये आहे. वारणा नदीवर बांधलेले हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
म्हणजे वारणा धरण का नाव पडलं, कारण ते वारणा नदीवर बांधलेले आहे धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे, म्हणून तो वारणा नाव धरलं गेलं. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेती केली जाते त्यासाठी हा धरण जसं काय आपलं म्हणता ना खूप उपयोगी पडतो आणि ऊस शेतीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. या धरणामुळे साखर कारखान्याला पाणी मिळतं, जे साखर कारखाना आहे त्यांना पाणी मिळतं. या धरणामुळे ऊस उत्पादनात वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. वारणा धरणामुळे कोल्हापुरात सांगली भागात शेती समृद्ध झालेली आहे. म्हणजे या धरणामुळे आपण जर कोल्हापूरला पाहिलं किंवा सांगली भाग पाहिला तर शेती आणि समृद्ध झालेली आहे. तर पुढे पाहूया. पुढचं धरण आहे पेंच धरण. पेंच धरण कुठे मित्रांनो, तर नागपूरला. पेंच धरणाचा विशेष पाहायला गेलं तर पेंच धरण हे नागपूर जिल्ह्यात पेंच नदीवर बांधले गेलेलं आहे. हे विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. म्हणजे जे विदर्भ भाग आहे त्याच्यात अत्यंत महत्त्वाचं धरण म्हणजे पेंच धरण आहे. नागपूरला शहराला पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे मोठे काम हे धरण करते. म्हणजे नागपूर शहराला पिण्याचा पाणी पुरवठा कोण काम करतात, हे पेंच धरण काम करते. तसेच शेती सिंचनासाठी याचा उपयोग होतो. पेंच धरणामुळे नागपूर महासागर आणि उपसागराच्या गावांना मोठा फायदा झाला आहे. तर नागपूर या शहराला पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी पण मोठं काम करतो कोणतं धरण, पेंच धरण. आणि पेंच धरणामुळे नागपूर महानगर आणि आसपासच्या गावांना मोठा फायदा झालेला आहे. असा आहे आपला पेंच धरण. कुठे आहे, तर नागपूरमध्ये आहे, लक्षात राहू द्या. पुढचं जर पाहायला गेलं आपण तर पानशेत धरण. पानशेत धरण कुठे मित्रांनो, तर आपल्या पुण्यातच आहे पानशेत धरण. हे पानशेत धरणाचा विशेष जर पाहायला गेलं तर पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यातल्या अंबी नदीवर आलेलं आहे. कुठे आहे, तर अंबी नदीवर बांधलं गेलं आहे. हे पुणे शहरासाठी महत्त्वाचे पाणी पुरवठा धरण आहे. म्हणजे आपण म्हणतो की मुळा पुणे, ते काय अशुद्ध पूर्ण पाणी आहे, पण आपण जर पाहू शकतो तर पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यात अंबी नदीवर आहे. हे पुण्यासाठी महत्त्वाचे पाणी पुरवठा धरण आहे. जर बघायला गेलं तर 1961 मध्ये हे धरण फुटल्याने पुण्यात मोठा पूर आला होता. म्हणजे जेव्हा पुण्यामध्ये पूर आला होता 1961 मध्ये, कशामुळे आला होता, हे पानशेत धरण फुटल्यामुळे पूर आला होता. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातली मोठी दुर्घटना मानली जाते. आणि आज हे धरण सुरक्षितपणे कार्यरत असून पुणे शहराला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करतो. तर नदी कोणती, अंबी नदी. जिल्हा कोणता, पुणे. आणि विशेष काय, तर पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे जर पाहायला गेलं तर भातसा धरण. भातसा धरण कुठे येतं, ठाण्यामध्ये मित्रांनो. याचा विशेषतः पाहायला गेलं तर भातसा धरण हे ठाणे जिल्ह्यात असून मुंबईला पाणी पुरवठ्याचा मुख्य धरणांपैकी एक आहे. म्हणजे भातसा धरण हे कुठे येतं, ठाणे जिल्ह्यात आहे. पण मुंबईला पाणी पुरवठ्याचा मुख्य धरणांपैकी कोणतं येतं, एक आहे. मुंबईतील लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरजा या धरणापासून भागवली जाते. भातसा धरणाशिवाय मुंबईचा पाणी पुरवठा अपुरा पडेल. तर नदी कोणती, भातसा नदी. जिल्हा कोणता, ठाणे. विशेषतः काय, मुंबईला पाणी पुरवठा करण्याचे महत्त्वाचे धरण आहे. पुढचं जर बघायला गेलं मित्रांनो तर गिरणा धरण. गिरणा धरण आपण जर पाहायला गेलो तर नाशिकमध्ये आहे. कुठं, तर नाशिकमध्ये गिरणा धरण. गिरणा धरण हे नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीवर आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जे उत्तर महाराष्ट्राचे आहे त्याच्यातलं शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं धरण कोणतं आहे, ते गिरणा धरण. कारण की तिथं कांदा, द्राक्षे, कापूस आणि इतर पिकांसाठी यांचा मोठा उपयोग होतो. नाशिकमध्ये जर पाहायला गेलं आपण तर जिल्ह्याची कृषी अवस्थेचं हे धरण आधार देते. पुढचं पाहूया. चंकापूर धरण. चंकापूर धरण पण नाशिकमध्ये मित्रांनो. चंकापूर धरणचं पाहायला गेलं तर चंकापूर धरण हे ब्रिटिश काळातलं बांधलेलं ऐतिहासिक धरण आहे. म्हणजे हे कधी बांधलं होतं तर जेव्हा ब्रिटिश होते त्या काळातलं बांधलेलं हे चंकापूर धरण ब्रिटिश काळातलं बांधलेलं आहे. हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण आहे. कोणतं, तर नाशिक जिल्ह्याचे महत्त्वाचे धरण मानलं जातं. कोणतं, तर चंकापूर धरण. हे धरण शेती सिंचनासाठी, शेतीच्या उपयोगासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. जुन्या अभियांत्रिकी कौशल्याचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. तर कोणतं, चंकापूर धरण हे कुठे आहे, नाशिक. नदी कोणती, गिरणा नदी. जिल्हा कोणता, नाशिक. विशेषतः ब्रिटिश काळात बांधले गेले होते, एवढं लक्षात राहू द्या. पुढे जर पाहायला गेलं तर धरणाचे महत्त्व. जर आपण मित्रांनो धरणाचे महत्त्व पाहायला गेलं तर धरणाचे महत्त्व फायद कशासाठी असतं तर आपण बघू शकतो. शेतीसाठी पाणी मिळते. म्हणजे शेतीसाठी पाणी मिळते, शेतकऱ्यांसाठी वर्षभर पाणी मिळते, टेन्शन न राहत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि शहरे आणि गावे सुरक्षित राहतात. वीज निर्मिती होते. वीज निर्मिती म्हणजे जलविद्युत निर्मिती होते, जे आपण इलेक्ट्रिसिटी येतो ते निर्मिती होते. पूर नियंत्रण होते. पूर नियंत्रण म्हणजे पूर परिस्थिती कमी असते. उद्योग विकास आपण गेलो, मत्स्य व्यवसाय वाढतो. मत्स्य व्यवसाय वाढतो म्हणजे काय, रोज निर्माण होतो, म्हणजे रोजगार निर्माण होतो. धरणाचे तोटे, गावाचे विस्तार, जंगल कमी होणे, पर्यावरण बदल हे निष्कर्ष. तर आपण जर पाहायला गेलो मित्रांनो निष्कर्षामध्ये की महाराष्ट्रातील हे 10 धरणे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही धरणे नसती तर शेती, उद्योग, शहरांचा विकास आणि पाणी पुरवठा अशक्य झाला नसता. तर मित्रांनो आज आपण पाहिलं महत्त्वपूर्ण धरणाचे 10. आपण आज पाहिलं 10 महत्त्वपूर्ण धरणे. धरणं म्हणजे केवळ पाण्याचा साठा नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची हमी आहेत. प्रत्येक धरण लाखो लोकांचे जीवन समृद्ध आहे. व्हिडिओ एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. तसं पुढच्या टॉपिकमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.